नमस्कार सर्वांना. स्पर्धा गुप्त या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. मी विनायक नंदकुमार पाटील. 2022 मधून माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. कंबाईन मेन्स 2024ची जी काही आपण स्मार्ट बॅच सुरुवात केलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आज आपण इथं कंबाईन मेन्सचा सिलेबस डिकोडिंग असेल किंवा येणारे जे काही कंबाईन मेन्स आहे, जी जून महिन्यात होणार आहे, त्याच्या अनुषंगानं जी काही तयारी असेल, त्याचं नियोजन असेल आणि कोणती बुक लिस्ट वापरायचं, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्याच्या संदर्भात आपण ती बॅच सुरू करतो. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझी माझं क्वालिफिकेशन हे BSc स्टॅटिस्टिक्समध्ये झालेलं आहे, फर्ग्युसन कॉलेज पुण्यातून. त्यानंतर मी 2021च्या कंबाईनच्या परीक्षेतून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे. आणि राज्यसेवा 2021 मधून उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली होती माझी. आणि त्यानंतर 2022च्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. आपण ही जी काही कंबाईन मेन्सची बॅच सुरू करतोय, त्या बॅचला आपण स्मार्ट बॅच असं नाव दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर सर्वच मुलांची बुक लिस्ट सेम असते. सर्वच मुलं 8 ते 10 तास अभ्यास करतात. पण ह्या हार्डवर्कला कुठेतरी स्मार्ट वर्कची जोड देणं पण हार्डवर्कला कुठेतरी स्मार्ट वर्कची देखील जोड देणं गरजेचं आहे. त्यासाठी जे सर्व अधिकारी वर्ग ह्या बॅचमध्ये आहेत, तर तो देखील आपले एक्सपिरियन्सेस किंवा त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काही टेक्निक्स असतील त्या आपल्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्या देखील प्रवासात याच्यासाठी मदत होईल. अ, त्यामुळं या बॅचमध्ये जो माझा रोल असणार आहे, तो मेंटॉर म्हणून असणार आहे. जे काही तुमच्या अभ्यासाच्या दरम्यान डाऊट्स असतील, मी स्पेसिफिक कोणता विषय शिकवत नाही या ठिकाणी. जे काही तुमचे डाऊट्स असतील, ते तुम्ही दर आठवड्याला इथं विचारणं अपेक्षित आहे आणि त्यावर आपण एक लाईव्ह स्वरूपात किंवा एक रेकॉर्डेड स्वरूपात ते डाऊट क्लिअरिंग सेशन म्हणून दर आठवड्याला मी घेईन आणि ते सर्व डाऊट तुम्ही टेलिग्रामचं जे काही आपलं चॅनल असणार आहे, त्यावर विचारू शकता. मग त्यावर आपण ते रेकॉर्डेड स्वरूपात त्याचे डाऊट क्लिअर करणे किंवा एखादं लाईव्ह सेशन घेऊन आपण ते विकली करू शकतो. तर आजच्या या सेशनमध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कंबाईन मेन्स 2024च्या अनुषंगाने जो काही सिलेबस बघणार आहे किंवा त्याच्यासाठी कोणती बुक लिस्ट असेल किंवा सिलेबस डिकोडिंग या पद्धतीमध्ये आजचं आपलं हे सेशन असणार आहे. तर आता बघायला गेलं तर साधारणपणे 2 पेपर हे आपल्याला मुख्य परीक्षेसाठी आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला पेपर आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आणि जो आपल्या मेन्ससाठी नवीनच असणार आहे आणि जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे तो GSचा पेपर असणार आहे. तो पेपर 2 मध्ये असणार आहे. साधारणतः 100 प्रश्नांचे असे हे 2 पेपर आणि एकूण 400 गुणांसाठी असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठी आणि इंग्रजी पेपर क्रमांक 1 बद्दल बोलूयात. त्यामध्ये साधारणतः मराठी या विषयासाठी 50 प्रश्न आणि इंग्रजी या विषयासाठी 50 प्रश्न. जर तुम्ही बघायला गेलं तर GS तुम्ही ऑलरेडी प्रिलिमसाठी अभ्यासलेला आहे आणि त्याचं वेटेज आहे जवळपास 100 प्रश्नांचं. आणि मेन्ससाठी पहिल्यांदाच तुम्ही जो ज्या विषयाचा स्टडी करणार आहे तो मराठी आणि इंग्रजी, त्याचं देखील वेटेज जवळपास 100 प्रश्नांचं म्हणजे 200 मार्कांचा असणार आहे. त्यामुळं हा जो पेपर आहे तो डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे तुमचा सिलेक्शन होणार आहे की नाही. कारण जर बघायला गेलं तर इथून मागचे जर रिझल्ट तुम्ही अनुभवले किंवा बघितले तर 21-22चे किंवा 23चे असतील, ज्या मुलांनी पेपर 1 मध्ये चांगली लीड घेतलेली आहे, तर ते अल्टिमेटली तेच मुलं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत. पेपर 2 बद्दल GS बद्दल जर बघायला गेलं तर मार्कांमध्ये तितकंसं व्हेरिएशन नाही. फॉर एक्झाम्पल टॉपर जर 70चा असेल तर बाकी मुलांना 65, 63, 67 असे मार्क असणार. पण पेपर 1 मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जो टॉपर असणार आहे त्याला 80 देखील असू शकतात आणि एखाद्याला 50-55 देखील असू शकतात. त्यामुळं ह्या पेपरला तितका वेळ देणं आणि त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं किंवा प्रायोरिटीवर ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर बघितलं तर मराठीचा सिलेबस सर्वसामान्य शब्दसंग्रह
वाक्यरचना, व्याकरण, ध्वनी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. आता यात जर बघायला गेलं तर शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार ह्याला देखील सिलेबसमध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे आणि ह्यावर साधारणतः 12 ते 13 प्रश्न विचारले जातात. 12 ते 13 प्रश्न साधारण शब्दसंग्रहावर विचारले जातात आणि बाकीचे व्याकरण असेल उतार्यावरचे 5 प्रश्न आणि बाकी जे व्याकरण असेल त्याच्यावर 30 ते 32 प्रश्न बाकी व्याकरणावर विचारले जातात. आणि हा असा सब्जेक्ट आहे जिथं 50 पैकी मुलं अगदी 45, 46, 47 पर्यंत देखील मार्क घेऊ शकतात. म्हणजे तुमचा पूर्ण 200 मार्काचं जर तुम्ही मेन्सचे कन्सिडर केले तर त्यातले 45 ते 46 मार्क खूप कमी एफर्ट्समध्ये खूप कमी वेळात देणारा हा विषय आहे. त्यामुळं हा अजिबात दुर्लक्षित होता कामा नये. त्याच्यासाठी मी म्हणजे जे मोस्ट ऑफ द मुलं वापरतात तोच सोर्स मी देखील वापरला होता. मोरा वाळिंबे सरांचं जे बुक आहे, मोरा वाळिंबे सरांचं जे पुस्तक आहे तर ते सफिशियंट आहे. बरेचसे मुलं वेगवेगळ्या क्लासेसच्या नोट्स वापरतात किंवा अजून कोणती बाजारामध्ये उपलब्ध असलेली पुस्तकं वापरतात. पण मला वाटतं की मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक हे मोर दॅन सफिशियंट आहे. आणि शब्दसंग्रह जो आहे तर शब्दसंग्रहासाठी तुम्ही वापरू शकता मोरा वाळिंबे सरांचंच शब्दसंग्रहाचं जे पुस्तक आहे ते. आणि जे काही मागच्या वर्षी विचारलेले जे काही शब्दसंग्रहावरचे प्रश्न आहेत तर ते तुम्ही बघू शकता. मोरा वाळिंबे सरांचं व्याकरणासाठीचं पुस्तक प्लस शब्दसंग्रहासाठी मोरा वाळिंबे सरांचं शब्दसंग्रहाचं पुस्तक आणि मागच्या वर्षीचे शब्दसंग्रहावरचे प्रश्न. इतकं जरी केलं तरी तुम्ही ह्या पेपरमध्ये 45च्या आसपास जाऊ शकता. त्याच्यानंतरचा जो इंग्रजी विषयाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा देखील त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मेन्शन केलेलं आहे कॉमन व्होकॅब्युलरी, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस. म्हणजे मराठी असेल किंवा इंग्रजी त्याच्यामध्ये जे काही शब्दसंग्रह म्हणतोय आपण किंवा जे काही व्होकॅब्युलरी आहे त्याला किती महत्त्व दिलेलं गेलेलं आहे सिलेबसमध्ये तुम्हाला दिसून येईल. नंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. इथं सुद्धा जसं आपण मराठीला बघितलं तसं सेमच असणार आहे. व्होकॅब्युलरीवर साधारण 12 ते 15 प्रश्न असणार आहेत. बाकीचे जनरल ग्रामर आहे त्यावर साधारणतः 30 ते 32 प्रश्न असणार आहेत. आणि जो काही पॅसेज असेल त्या पॅसेजच्या कॉम्प्रेन्शनवर 5-1 प्रश्न असणार आहेत. तर ह्याच्यासाठी देखील आता बऱ्याच मुलांचा असा इश्यू असतो की जे काही बेसिक्स इंग्लिश आहे त्यामध्ये कुठेतरी ते कमी पडत असतात आणि मग इंग्रजी विषयाची भीती बाळगून तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये येतो आणि मग ते इंग्रजीचा अभ्यास करत नाहीत, फक्त मराठीवर फोकस करतात. मराठीला 40 ते 45 मार्क आणतात आणि इंग्रजीमध्ये कुठेतरी त्यांची गाडी 20-25 वरच अडकते आणि मग 60 ते 65 तो ॲव्हरेज स्कोर येऊन जातो. पण इथं इंग्रजीसारख्या विषयाला देखील त्यांनी 50 मार्काचं म्हणजे तुमच्या पूर्ण मेन्सच्या सिलेबसमध्ये 1/4 वेटेज हे इंग्रजी सारख्या विषयाला. त्यामुळे त्याची भीती बाळगून त्यातला दुर्लक्षित करणे हे असं केलं तर आपला स्कोर येण्याची शक्यता फार कमी असते. आता याच्यासाठी आपल्या बॅचचे मयूर यादव सर तुम्हाला गाईड करणारच आहेत. याच्यासाठी जो आपण सोर्स वापरणार आहे मयूर यादव सर सांगतील. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पाल अँड सुरी नावाचं पुस्तक तुम्ही ऐकलं असेल. बरीच मुलं मी माझ्या इतरांनी मी सेशन घेतलेले आहेत त्यात देखील सांगत असतो. पाल अँड सुरी हे बुक तुम्हाला जर 35 ते 40च्या आसपास जर इंग्रजीसारख्या विषयात स्कोर करायचा असेल तर मस्ट आहे. आयोगाचा सोर्सच आहे तो. म्हणजे जर तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून बघितल्या आणि पाल अँड सुरी पुस्तक बघितलं तर तुम्हाला ते कम्पॅरिझन करता येईल की ॲज इट इज प्रश्न म्हणजे जे आयोग विचारते ॲज इट इज प्रश्न ह्या पाल अँड सुरीच्या पुस्तकातून कॉपी पेस्ट आहेत. आता हे थोडं ॲडव्हान्स बुक आहे. तर बेसिकसाठी म्हणून तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं जे काही इंग्रजीचं पुस्तक आहे ते वापरू शकता किंवा काही क्लासेसच्या नोट्स देखील आहेत त्या देखील तुम्ही वापरू शकता. आणि हे बेसिक्स क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला मयूर यादव सर सांगतीलच किंवा ते देखील ह्या पाल अँड सुरी
बुकच रेफर करणार आहेत तर तुम्हाला गाईड करण्यासाठी. तर हे बुक मस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर जे काय असेल मराठी आणि इंग्रजी ह्या पेपरमध्ये स्कोर करण्यासाठी, तर त्या दोन गोष्टी म्हणजे प्रॅक्टिस आणि टाईम मॅनेजमेंट. मला वाटतं की जवळपास जर म्हणजे मी जून महिन्यात पूर्वी एक महिना म्हणजे साधारणतः एप्रिल एंडिंग आणि मे पर्यंत तुम्ही किमान 10 पेपर सोडवणे अपेक्षित आहे, मराठी आणि इंग्रजी या विषयाचे. कारण तुम्हाला एक 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे असतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आता मराठी आणि इंग्रजी दोन विषयाला तुम्ही समसमान वेळ नाही देऊ शकत. इंग्रजी हा खूप टाईम डिमांडिंग आहे. मराठीचे जर प्रश्न बघितले तर आपले जे सोर्सेस आहेत मोरावा इंडिया त्यातून ॲज इट इज येत असतात. आणि आपली मातृभाषा असल्यामुळे किंवा फारसं काही त्यामध्ये चॅलेंजिंग नसल्यामुळे आपल्याला मराठीसारखा विषय खूप सोपा जातो. पण ऑन द अदर हँड इंग्रजी आपल्याला आपण दुर्लक्ष केल्यामुळे असेल किंवा आपल्याला त्याबद्दल कॉम्प्लेक्स असेल त्यामुळे तिथं आपल्याला खूप वेळ बघून प्रश्न आहेत ते टॅकल करण्यामध्ये जातो. त्यामुळे साधारण जे काय आपले 60 मिनिटाचं वेळ आहे त्याच्यामध्ये साधारणतः तुमचे 20 ते 25 मिनिटं वेळ तुम्ही मराठीला देणं अपेक्षित आहे आणि साधारणतः 35 मिनिटं तुम्ही वेळ इंग्रजीला देणं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे म्हणण्यापेक्षा तितका वेळ तुम्हाला द्यावाच लागतो. मराठीसारखा विषय तुम्ही 25 मिनिटातच 50 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण दोन्हीला समसमान वेळ देण्याच्या नादात इंग्रजीच्या 10 ते 15 प्रश्न शेवटला राहून जातो किंवा त्याचा एखादा पॅसेजच राहून जातो. ह्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचणे आणि मॅक्सिमम अटेम्प्ट करणे. ह्या पेपरमध्ये तुमचा अटेम्प्ट 95+ असला पाहिजे. मी तर म्हणेन 100 असला पाहिजे. मी ज्यावेळी मराठी आणि इंग्रजी ह्या विषयाचे पेपर सोडवलेले आहेत, आयदर ते राज्यसेवेला असो किंवा कंबाईनला, तर प्रत्येक वेळेस माझा अटेम्प्ट हा 100 राहिलेला आहे. माझं साधारणतः राज्यसेवेला 2022च्या मेन्सला मराठी इंग्लिशला 77 स्कोर होता. त्यानंतर त्याच्या आधी 2021च्या राज्यसेवेला जवळपास 74च्या आसपास स्कोर होता. हा 2022चा जो स्कोर आहे माझा 77, तर तो हायेस्ट होता. त्याच्या आधी कंबाईनची देखील एक मी मेन्स दिली होती. त्याच्यामध्ये देखील माझा स्कोर जो होता मराठी इंग्रजी या विषयाचा तो साधारणतः 75च्या आसपास होता. म्हणजे कायमच मला मराठी इंग्रजी या विषयाला चांगले मार्क्स आलेले आहेत. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की चांगले सोर्सेस वापरले होते. मी मराठीसाठी मोरा वाळिंबेसारखं पुस्तक असेल ते सगळेच वापरतो. इंग्रजीसाठी पालांसोरी पुस्तक मला फारशी मुलं वापरताना दिसत नाहीत. ते देखील पुस्तक तिथं वाचणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रॅक्टिस. मी लिटरली मला वाटते राज्यसेवा मेन्स 2022च्या आधी जवळपास 15 ते 20 क्वेश्चन पेपर सोडवले होते. म्हणजे एक तासाच्या टायमिंगमध्ये एक 55 मिनिटाच्या आसपास तो क्वेश्चन पेपर मी अटेम्प्ट करायला बघायचो. म्हणजे 55 मिनिटातच माझा क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह होईल, जेणेकरून ॲक्च्युअल एक्झाममध्ये गेल्यानंतर मला तो 60 मिनिटात टॅकल करणं सोपं जाईल. या पद्धतीनं तुमचं प्रॅक्टिस आणि टाईम मॅनेजमेंट या दोन गोष्टी खूप मोठा रोल प्ले करणार आहेत तुम्हाला या पेपरमध्ये स्कोरिंग करण्यात. आता यामध्ये बरीच मुलं मला इंग्रजी विषयाच्या बाबतीत विचारतात की इंग्रजीची जी व्होकॅब्युलरी आहे तर त्या संबंधित कसा अप्रोच असला पाहिजे. तर आता जर तुम्ही मागच्या 2-3 वर्षाच्या क्वेश्चन पेपर बघितले किंवा त्याच्या मागचे देखील बघितले तर तुम्हाला असं एक ऑब्झर्व होईल की साधारण ते 12 ते 15 क्वेश्चन व्होकॅब्युलरीवर विचारले जातात. पण त्यातले 7 ते 8 असे क्वेश्चन असतात की ते रिपीटेडली विचारले जातात. म्हणजे ह्या वर्षी जर एखादा व्होकॅब्युलरी विचारलेले असेल तर फार जास्त शक्यता आहे की ती ऑलरेडी आधी विचारून झालेली असेल. त्यामुळे ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अप्रोच असा पाहिजे की जे मागच्या वर्षी आयोगाने विचारलेल्या ज्या काही व्होकॅब्युलरी आहेत त्याच्यामध्ये इडियम्स, फ्रेजेस असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, सिमिलर वर्ड असतील, तर ते तुम्ही एखादी नोटबुक बनवणं गरजेचं आहे. मी काय करायचो
जी काही इंग्रजीची व्होकॅब्युलरी असेल त्यासाठी मी एक सेपरेट नोटबुक बनवली होती हँडरिटन. त्याच्यामध्ये मागच्या वर्षाचे जो काही व्होकॅब्युलरी आहेत ते मी स्वतः लिहून काढायचो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिनोनिम असेल एखादं विचारलं, तर ते लिहायचं. त्याच्यासमोर त्याचा मराठीचा अर्थ आणि त्याच्यासमोर आपण स्वतःहून सर्च करून म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःहून सर्च करून त्याचे काही जे सिमिलर अजून अर्थ असतील तर ते लिहायचे. असं करत करत जवळपास एक 50 ते 60 पेजेसची माझी स्वतःची व्होकॅब्युलरीची बुक झाली होती. त्याच्यामध्ये मागच्या सर्व वर्षांच्या ज्या काही व्होकॅब्युलरीवर विचारलेले क्वेश्चन होते तर ते त्यामध्ये मी लिहिले होते. आणि इन ॲडिशन तुम्हाला जे करावं लागेल ते पालनसुरीमध्ये जो काही व्होकॅब्युलरीचा सेक्शन आहे तर तो देखील करावा लागेल. आणि एवढं सफिशियंट आहे की तुम्हाला 12 ते 15 जे क्वेश्चन विचारले जातात त्यातील 10 ते 11 पर्यंत ॲक्युरसी येण्यासाठी मागच्या वर्षी विचारलेली जी काही व्होकॅब्युलरी आहे ती आणि पालनसुरी या पुस्तकामध्ये जी दिलेली व्होकॅब्युलरी आहे ती एवढी मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीचा जो काही सेक्शन असेल तो टॅकल करण्यासाठी. अशा पद्धतीनं तुमचं जे काही सोर्सेस असतील किंवा जी काही स्ट्रॅटेजी असेल ती मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी असली पाहिजे. आता बरेचसे मुलं या विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. ऑलरेडी तुम्ही प्रिलिम्सला जी-एस अभ्यासलेला असतो, तरीसुद्धा तुम्ही मेन्सला तितकाच वेळ देता जी-एससाठी. मला वाटतं कुठेतरी 50-50% टाईम या दोन्ही पेपरला देणं गरजेचं आहे. जर तुम्ही दिवसातून 8 एक तास अभ्यास करत असाल, तर रोज कंपल्सरी तुम्ही 4 तास ह्या पेपरसाठी देणं गरजेचं आहे. कारण कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा हा पेपर आहे ॲज कम्पेअर टू जी-एस. त्यामुळं अगदी आता तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात केली असेलच. अगदी आत्तापासून ते पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही जेवढा वेळ जी-एसला देता, तितकाच वेळ किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या पेपरला अ, देणं गरजेचं आहे. त्यानंतर पेपर 1 झाल्यानंतर पेपर 2 जर पेपर 2चा सिलेबस आपण बघितला, तर मागच्या वर्षी हा रिवाईज झालेला सिलेबस आहे. जे काही कंबाईनच्या प्रिलिम्सला आपण जे अभ्यासतो, जवळपास हेच सर्व विषय आणि त्याच पॅटर्नमध्ये हा पेपर येतो. जर बघायला गेलं तर आर-टी-आय, आर-टी-एस, आर-टी-आय, आर-टी-एस त्यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे 2च असे पॉईंट आहेत जे मेन्सच्या सिलेबसमध्ये नवीन ॲड झालेले आहेत. बाकी जो सिलेबस आहे तो जो तुम्ही फिल्मसाठी सोर्सेस वापरताय किंवा फिल्मसाठी जी काही तुमची त्या सब्जेक्टसाठी स्ट्रॅटेजी असते तीच कंटिन्यू करणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हा जो कंबाईन मेन्सचा सिलेबस आहे तो राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसचा सबसेट आहे. ज्यावेळी मागच्या वर्षी जो काही सिलेबस रिवाईज झाला त्यामध्ये राज्यसेवेच्या सिलेबसमधून काही यामध्ये पॉईंट ॲड केले गेले. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा जो मुद्दा आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS, जिओग्राफी इन्फॉर्मेशन सिस्टम अँड इट्स ॲप्लिकेशन आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा मुद्दा नवीन ॲड केला गेला. त्यानंतर हा जो काही अर्थशास्त्राचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये वेग सिलेबस मेन्शन होता आधीच्या सिलेबसनुसार. ज्यावेळी रिवाईज सिलेबस झाला त्यामध्ये हे जे तुम्ही सर्व मुद्दे बघताय हे 4 आणि हे 9 मुद्दे तर हे राज्यसेवा मेनच्या जे काही सिलेबसमध्ये आहेत ते ॲज इट इज इकडं कॉपी पेस्ट केले गेलेलं आहेत. हां, विचारणा हे 10च मार्काला आहेत. फक्त एक्सप्लिसिटली सिलेबस मेन्शन केलेला आहे. हे महत्त्वाचे बदल कंबाईनच्या पेपर 2मध्ये झाले आहेत. आता तर यामध्ये आपण बघायला गेलो सामान्य बुद्धिमापन व आकलन पॉईंट नंबर 1 आणि तो तिसरा मुद्दा आहे अंकगणित आणि सांख्यिकी. हा देखील खूप क्रुशल ठरतो तुमच्या स्कोरिंगमध्ये. कारण जवळपास जर मागच्या वर्षी कंबाईन 2023च्या मेन्समध्ये बघायला गेलं तर पॉईंट 1 आणि 3 म्हणजे त्याला आपण मॅथ आणि रिझनिंग म्हणतो. हा जो पहिला मुद्दा आहे तो रिझनिंगचा उमेदवार किती लवकर वाचून विचार करू शकतो ह्या आजमावण्यासाठी जे प्रश्न त्याला आपण रिझनिंग म्हणतो. आणि अंकगणित आणि सांख्यिकी ज्याला आपण मॅथ म्हणतो. तर मॅथ आणि रिझनिंगवर जर तुम्ही मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर बघितला तर साधारणपणे 22 इतके प्रश्न आले.
आणि मागच्या वर्षीच्या प्रिलिमपासून जर पण तुम्ही बघितलं असेल, की प्रिलिमला देखील ह्या पार्टचं त्यांनी वेटेज वाढवलेलं आहे. म्हणजे आधी साधारणतः प्रश्न विचारले जायचे. आता प्रिलिम्समध्ये देखील मॅथ आणि रिझनिंगवर साधारणतः 20 इतके प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रिलिम आणि मेन्स मिळून जवळपास 42 मार्काला एकूण हा पार्ट आहे. तर आता मेन्सच्या बाबतीत बघायला गेलं तर साधारणतः 22 प्रश्न म्हणजे 1/5 100 पैकी 22 प्रश्न. 1/5 पेक्षा सुद्धा जास्त वेटेज ह्या सब्जेक्टला दिलं गेलेलं आहे. त्यामुळं हा विषय बरेचसे मुलं याच्याकडे दुर्लक्ष करतात इन द सेन्स की त्यांना मॅथ तितकं जमत नाही. पण असं नाही की मॅथ आणि रिझनिंग कोणी जमत नाही असे फार कमी मुलं असतात. म्हणजे जर तुम्हाला रिझनिंग जमत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त स्कोरिंग तिथं करणं अपेक्षित आहे किंवा मॅथचे देखील. आता ह्यासाठी तुम्हाला फक्त ॲक्युरसी आणणं गरजेचं नाही. म्हणजे ते तितक्या कमी वेळात सोडवणं देखील तुम्ही गरजेचं आहे. इफिशियंटली तुम्ही ह्या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. कारण मॅथ आणि रिझनिंगमध्ये तुम्ही किती कमी वेळात किती जास्त ॲक्युरसीनं सोडवताय किंवा अटेम्प्ट करताय त्यावर तुमचा स्कोर डिपेंड असतो. 22 प्रश्नांना तुम्ही 22 मिनिट नाही देऊ शकत. 22 प्रश्नांना तुम्ही जर 22 मिनिट दिले तर बाकी 78 प्रश्नांना तुम्ही नाही देऊ शकत. त्यामुळं असं नाही की 22 मधले आउट ऑफच मार्क येतील, फार कमी विद्यार्थ्यांना असतील. पण 22 मधले मॅक्सिमम किती मार्क घेता येईल आणि त्यासाठी मग किती वेळ देणं तुम्ही अपेक्षित आहे हे हे प्रत्येक कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट व्हॅरी करेल. त्यानंतर त्यासाठीचे जे सोर्सेस आहेत ते तुम्ही जे काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्यातून तुम्ही जे सिलेक्टिव्ह मुद्दे काढू शकता की ज्याच्यावर आयोग रिपीटेडली मॅथचे जे काही टॉपिक असतील तर त्याच्यावर आयोग रिपीटेडली क्वेश्चन विचारतो तर ते टॉपिक तुम्ही बघणं अपेक्षित आहे. मला वाटतं जर तुम्ही मागच्या 10 वर्षाचे जे काही मॅथचे पी-वाय-क्यू जरी बघितले मॅथ आणि रिझनिंगचे पी-वाय-क्यूज मागच्या 10 वर्षातले तरी सफिशियंट आहे. फक्त चॅलेंज हेच असतं की तुम्ही एखाद्या प्रश्नाला किती कमी वेळात सोडवता. तर ह्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो चालू घडामोडीचा मुद्दा आहे, तर साधारणतः त्यावर 10 प्रश्न विचारले जातात. प्रिलिम्सला साधारणतः 15 मार्काचं वेटेज असतं. मेन्सला त्याच्यासाठी 10 मार्काचं वेटेज आहे. त्याच्यासाठी जे काही तुम्ही प्रिलिम्सचा जो सोर्स वापरताय तोच कंटिन्यू करा. बरेच मुलं परिक्रमा वापरतात किंवा काहीजण इयरबुक वापरतात, सिम्प्लिफाईड वापरतात. तर जे काही तुम्ही प्रिलिम्सला वापरलं असेल तेच पुढं कंटिन्यू करा. कारण बरेचसे मुलं मग वर्षभर परिक्रमा वाचतात आणि शेवटला सिम्प्लिफाईड असतात. तर त्यातून तितकाच आउटपुट नाही येत. आता जर प्रिलिमच्या पेपरमध्ये बघितलं तर बऱ्याच मुलांना तो करंट अफेअरचा मुद्दा आला की जे काय आपण सोर्सेसमधून आमच्या रीड केलं होतं तेव्हा त्याच्यातून नाही आलं तेव्हा अगदी मायन्यूट लेवलला जाऊन त्यांनी ते तिथं क्वेश्चन विचारलं गेलं. पण तो मुद्दा आपल्या हातात नाही. जे काही 6 किंवा 7 सब्जेक्ट असतील त्यातून असा एखादा सब्जेक्ट येणारच आहे की भले तुम्ही तिथं कितीही एफर्ट्स टाका तर त्याची थोडी डिफिकल्टी लेवल जास्त असणारच आहे. त्यामुळं मग त्याचा आउटपुट नाही निघणार. त्यामुळं असं प्रिलिम्सला झालं म्हणून मेन्समध्ये त्या विषयाकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही. चालू घडामोडीसारखा जो विषय 10 मार्काला विचारला जातो आणि त्याच्यासाठी तुम्ही परिक्रमा किंवा सिम्प्लिफाय जे काही वापरत असाल तेच कंटिन्यू ठेवणं अपेक्षित आहे. प्रिलिम्सला ऑलरेडी तुमचं मागचं 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स झालेलं असणार आहे. इथून पुढचं जे काही 4 महिन्याचं असेल ते तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जितक्या जास्त रिव्हिजन होतील त्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. किमान 3 ते 4 रिव्हिजन झाल्या तरच जे काही करंट अफेअर्समधले जे काही मुद्दे असतात तर ते आपल्या लक्षात राहतात. आणि जर मागच्या वर्षाचे प्रश्न तर ऑब्जेक्शन तुम्ही सगळ्यांनी बघताय तुम्हाला लक्षात येतं की कुठले जे असे मुद्दे आहेत त्याच्यावर आयोग सारखे प्रश्न विचारत असतो. म्हणजे बघायला गेलं तर राजकीय मुद्दे असतात किंवा काही पुरस्कार असतात. नोबेल पुरस्कार असेल किंवा ऑस्कर असेल किंवा एखादं बुकरचे पुरस्कार असतील तर असे जे काही ठराविक टॉपिक आहे तर त्यावर हे रिपीटेडली प्रश्न विचारत असतो. ॲटलिस्ट तेवढं तरी तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तो जो मुद्दा आहे
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, RTI आणि RTS. आता मागच्या वर्षीपर्यंत 2022 पर्यंत ह्या विषयाला वेटेज होतं 5 मार्क्सचं. पेपर 1 मध्ये हा विचारला जायचा. पेपर 1 मध्ये आता हा पेपर 2 मध्ये आहे. आणि जर 2023चा तुम्ही जर मेनचा पेपर बघितला तर साधारणतः 3 प्रश्न हे RTI आणि RTS वर मिळून विचारलेले. म्हणजे आधीच्या कम्पॅरिझनमध्ये होते थोडे वेटेज कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पण हा असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क देऊ शकता. म्हणजे 3 किंवा जरी विचारले 5 गेले तरी 5 पैकी 5 किंवा 3 पैकी 3 देऊ शकणारा हा विषय आहे. आणि साधारणतः RTI आणि RTS आतापर्यंत मिळून 30च्या आसपास जी काही कलमं आहे ती तुम्ही इन डिटेलिंगमध्ये जाऊन करणं अपेक्षित आहे. कारण इथून मागं ह्यावर एवढे प्रश्न विचारले सॅच्युरेशन आहे म्हणजे ते प्रश्न रिपीट होतात. त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन रिपीटेटिव्ह झाल्यामुळे तुम्हाला ते स्कोरिंगसाठी बेनिफिट होईल. पण माझं असं सजेशन राहील की RTI आणि तुम्ही बेअर ॲक्टचा PDF डाउनलोड धरून ह्या दोन्हीच्या बेअर ॲक्ट PDF तुम्हाला मराठीमध्ये देखील मिळतील, इंग्लिशमध्ये देखील मिळतील. तर त्या डाउनलोड करून त्या वाचणं गरजेचं आहे. त्याचे जे काही शेड्यूल्स असतील किंवा त्याच्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला स्पेसिफिक 2I 2F असं स्पेसिफिक विचारलं जातं. तर एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन ते तुम्ही पाठ करणे किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो विषय आहे पॉलिटिका, साधारणतः 2023च्या पेपरमध्ये याला 15 मार्क्सचं वेटेज होतं. इथं ह्यामध्ये बघायला गेलं तर भारतीय संघ राज्यव्यवस्था, राष्ट्रीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, कार्यकारी मंडळ, महामंडळ हे विधिमंडळ इत्यादी. आता जे काही सिलेक्ट आपण प्रत्येक वापरतो तर त्याचे आपण कंटिन्यू करू शकतो. त्याच्यासाठी 2 वर्षाचे तर लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी, मग रंजन गोविंदेकरांचं जे बुक आहे ते. त्याच्यामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका व तत्त्वे, त्याच्यामध्ये फिल्मचा हलका कशाला समजण्याची, संविधान सभेची निर्मिती आणि त्यामधील समिती असतील किंवा त्याचे वर्किंग त्याच्या संदर्भात. नंतर घटनेची महत्त्वाची कलमे, वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, सेक्युलर स्टेट स्पेसिफिक मेन्शन आहे. म्हणजे जे काही आपल्या घटनेचं कलम 25 ते 28. त्यानंतर मूलभूत हक्क व कर्तव्य, जे काय आपण फिल्मला बघितलेलं आहे. राज्याच्या धोरणात मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, त्या शिक्षणा स्पेसिफिक मेन्शन आहे. म्हणजे DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये एज्युकेशन कोणत्या कलमाशी संदर्भात आहे तर हे बघणं तुम्ही अपेक्षित आहे. त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे कलम 44शी संदर्भात आहे. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, त्याच्यामधल्या काय प्रोव्हिजन्स आहेत किंवा त्याच्यामधल्या ज्या काही चालू घडामोडी असतील, म्हणजे रिसेंट कोणत्या राज्यानं युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या तरतुदी किंवा त्या संदर्भात कायदा केलेला आहे का, किंवा त्याचे जे काही रिसेंट करंट अफेअर्स असेल त्यामध्ये, तर ते देखील तुम्ही बघणं अपेक्षित आहे. स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. आता हे जे मुद्दे आहेत ते कॉमन आहेत आणि प्रिलिम्सला आपण अभ्यासलेले आहेत. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्यकर्तव्य आणि विधी समिती. आता हे जे 2 मुद्दे आहेत, राज्य विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद आणि त्यांच्या विधी समिती. तर आपली जी काही विधानसभा आणि विधान परिषद त्याची निर्मिती कधी झाली किंवा पहिल्या विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष कोण होते, इथपर्यंत देखील आयोगाने जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा देखील तुम्ही इंडिकेट करण्यासाठी किंवा ज्या काही विधी समिती असतात त्याचा आपण पार्लमेंटरी कमिटीज बघतो, ते संसदीय स्तरावर असतात. पण विधानसभा आणि विधान परिषदेच्या स्तरावर ज्या काही विधी समिती असतात तर त्याचे देखील स्पेसिफिक बघितलेले आहे. त्यामुळे ते देखील तुम्ही बघणं अपेक्षित आहे. जवळपास 15 प्रश्न विचारले आणि अजून एक आहे की स्थानिक स्वराज्य संस्था. स्वराज्य संस्थांमध्ये जे काही आपण आर्टिकल 243 किंवा 73 आणि 74 अमेंडमेंट आहे तर त्याच्या अनुषंगाने अभ्यास करतो.
पण जर अजून खोलात जाऊन जर अभ्यास करायचा असेल तर किशोर लवटे सरांचं जे काही बुक आहे, किशोर लवटे सरांचं जे काही पंचायत राजचं पुस्तक आहे ते मनोज राऊत सरांचं, दोन्हीपैकी एक तुम्ही वापरू शकता. आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी हे बुक तुम्हाला मदत करेल, किशोर लवटे सरांचं. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरच्या काही रिसेंट त्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट्स वगैरे असतील तर ते या पुस्तकातून तुम्ही कव्हर करू शकता. स्थानिक स्वराज्य संस्था स्पेसिफिकली सिलेबसमध्ये मेन्शन आहे. साधारणतः 15 प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात आणि मॅक्सिमम स्कोरिंग असा हा विषय आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जे काही आपण बघतो साधारणतः 10 प्रश्न त्यावर विचारले जातात. मागच्या 15 पेपरतून जाऊ शकतात. 10 प्रश्न त्यावर विचारले गेले आहेत. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 स्पेसिफिक कालखंड मेन्शन केला. 1885 म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली तो त्यावेळेपासून आपला देश स्वतंत्र होईपर्यंत महत्वाच्या व्यक्तींचे कार्य. आता जर तुम्ही इतिहास बघितलं तर होतं पर्सनॅलिटी ओरिएंटेड क्वेश्चन असतो. जितके काही इतिहासाचे 10 प्रश्न असतील तर ते 7 ते 8 प्रश्न हे इव्हेंट ऐवजी स्पेसिफिक पर्सनॅलिटीवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी डिस्क्रिप्शन दिलं जाईल आणि ही व्यक्ती कोण, इतिहासातली ही व्यक्ती कोण होता अशा पद्धतीने विचारायचं, किंवा एखादा ऍक्ट असेल किंवा एखादी कार्य कोणी हे केलं आणि त्याच्या संदर्भात कोण व्यक्ती होती अशा पद्धतीने प्रश्न विचारले. समाज सुधारकांचे कार्य त्याच्यासाठी जे आपले सोर्सेस आहेत तर ते आहेत बरीच मुलं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी जे पुस्तक वापरतात ते म्हणजे गाठा सरांचं किंवा कठारे, या दोन्हीपैकी एक. त्यावेळी मी सोर्सेस सांगतो तर ते जे आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्याच्याबद्दल मी बोलतो. त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही प्रत्येक पुस्तक असणं अपेक्षित आहे. कोणतीही तुम्ही 3-4 पुस्तकं घेतली एका विषयासाठीची त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 90% जो कंटेंट आहे तो सेमच असणार आहे. जो काही 10% कंटेंट असणार आहे तो प्रत्येक पुस्तकात वेगवेगळं असू शकतो. त्यामुळे तुम्ही जर प्रिलिम्स किंवा मेन्स तुम्ही हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की कोणत्याही सब्जेक्टसाठी तुम्ही एकच पुस्तक करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यात परत रिव्हिजन करणं गरजेचं आहे. बरीच मुलं काय करतात की आता इतिहास तर गाठा देखील वाचले, कटारे देखील आणि समाज सरांचं देखील पुस्तक वाचले तर त्यातून काय होतं की म्हणावे तितक्या शेवटच्या पिरियडमध्ये रिव्हिजन होत नाहीत आणि मग त्याचं मग रिझल्टमध्ये कन्व्हर्जन होत नाही. तर तुम्ही गाठा सरांचं किंवा कठारे सरांचं पुस्तक 11वीचं पुस्तक आहे, ओल्ड स्टेटचं पुस्तक आहे, ते देखील वापरू शकतात. म्हणजे गाठा किंवा कठारे या दोन्ही एक आणि इन ॲडिशन हे ओल्ड स्टेट. काहीतरी 10 प्रश्न असले तर यातले 8 प्रश्न, 7 ते 8 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातील आणि 1 ते 2 प्रश्न हे भारताच्या इतिहासात म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारले जातील. देखील पुस्तक आहे, पूर्णपणे राज्यसेवा मेन्सच्या दृष्टीनं डिझाईन केलेलं पुस्तक आहे. हे देखील तुम्ही वापरू शकता. गाठा सरांचे किंवा कटारे सरांचे किंवा समाधान भाषण सरांच्या तिन्हीपैकी तुम्ही एक वापरू शकता. किंवा जर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठा किंवा कटारे आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान भाषण सरांच्या पुस्तकामधून एक सिलेक्टेड टॉपिक हे करू शकतो. आता बरेच विद्यार्थी विचारतो की समाज सुधारकांसाठी कुठलं सेपरेट बुक वाचणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी सेपरेट असं बुक वाचण्याची गरज नाही. तुम्ही 11वी स्टेट बोर्ड आणि गाठा किंवा कटारे हे केलं तरी देखील सफिशियंट आहे. आणि समाधान भाषण देखील त्यांच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी समाज सुधारकांचं दिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे आणि शिक्षणपत्रे. तर समाधान भाषण पुस्तक जर तुम्ही बघितलं तर वर्तमानपत्र आणि शिक्षण असे वृत्तपत्र आणि शिक्षण असे 2 सेपरेट टॉपिक त्यांनी दिले आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी कंटेंट दिलेलं आहे. म्हणजे शिक्षण अगदी 1833 पासूनच्या जे काही मेकॉली कमिटी असेल तिथपासून अगदी 1947 पर्यंत जे काही शैक्षणिक क्षेत्रात घडामोडी झाल्या तर ते देखील त्यांनी दिलेलं आहे. तर ते तुम्ही त्याच्यावर वाचू शकता. वृत्तपत्रे देखील जे काही आपल्या समाज सुधारकांनी सामाजिक आर्थिक जागृतीसाठी जे काही वृत्तपत्रे सुरू केली होती
तर सुद्धा त्याच्या सुद्धा संदर्भात त्यांनी वृत्तपत्रे हा सेपरेट टॉपिक त्यामध्ये दिलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. आता स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी ज्याच्यामध्ये आदिवासी चळवळी असतील किंवा महिलांच्या साठीची जी काही चळवळ असेल तर ते असेल ते देखील समाज मानसकांच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर साधारणतः 10 मार्काला विचारला जाणारा हा टॉपिक आहे. त्याच्यासाठी तुम्ही बरेचसे आपल्याला सोर्सेस अवेलेबल आहेत. 2 ते 3 पुस्तकं आहेत. पण त्यातून एखादं पुस्तक निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताचा महाराष्ट्राचा भूगोल साधारणतः 10 मार्काला विचारला गेलेला टॉपिक आहे. आणि जे काही तुम्ही कंबाईनच्या प्रिलिम्सला वापरलेले सोर्सेस आहेत किंवा जी स्ट्रॅटेजी आहे तीच तुम्ही इथे वापरणार आहे. महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल. तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही वापरू शकता सौदी सरांचं जे महाराष्ट्राचा भूगोल नावाचं पुस्तक आहे ते. आणि जे काही भारताचा भूगोल आहे तर त्यासाठी देखील सौदी सरांचं जे बुक आहे भारताचा भूगोल करू शकतो. म्हणजे भूगोल यासारख्या विषयासाठी तुम्ही पूर्णपणे सौदी सरांची जी काही महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात किंवा भारताच्या भूगोलासंदर्भात जी काही बुक आहेत तर त्याच्यावर रिलाय राहू शकता. आता महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक तुम्ही पूर्ण सगळं वाचणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही सिलेबस बघितला तर तो पूर्ण त्या पुस्तकातून होतो कवर. पण भारताच्या भूगोलासाठी जे सौदी सरांचं पुस्तक आहे त्यातून तुम्ही जे काही सिलेक्टेड टॉपिक असतील तर तेच वाचणं गरजेचं. फॉर एक्झाम्पल मुख्य प्राकृतिक विभाग म्हणजे जे काही भारताचे फिजिओग्राफिक डिव्हिजन आहेत तर इतकंच. हवामानशास्त्र क्लायमेट. नंतर पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, महाराष्ट्रातील जे काही नदी प्रणाली आहे सौदी सरांच्या पुस्तकात आहे. पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग किंवा प्रशासकीय विभाग. आता हे महाराष्ट्राच्या संदर्भात भूगोलच्या पुस्तकात सौदी सरांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल. आता मानवी व सामाजिक भूगोलचं टॉपिक आहे ते देखील तुम्ही सौदी सरांचं जे पुस्तक आहे तर त्यातून कव्हर होऊ शकतं. लोकसंख्येचे स्थलांतर व त्याचे उगम, सोर्स आणि डेस्टिनेशनवरील परिणाम. आता लोकसंख्येच्या बाबतीत 2011ची जी काही जनगणना आहे त्याच्या संदर्भात सर्व आकडेवारी तुम्हाला पाठ असणं किंवा त्याच्या नोट्स असणं अपेक्षित आहे. त्यानंतर लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम आणि इष्टस्थान डेस्टिनेशनवरील परिणाम. तर असं नाही की प्रत्येक पॉईंट तुम्हाला एखाद्या पुस्तकात तो मेन्शन असलेला सापडेलच. आता हा जो मुद्दा आहे तर हा तुम्ही तुमच्या जनरल अंडरस्टँडिंगवर देखील टॅकल करू शकता किंवा सोडवू शकता. त्यामुळे असं काही नाही की प्रत्येक पॉईंट हा स्पेसिफिक त्या पुस्तकातूनच कव्हर करणं अपेक्षित आहे. ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. तर ग्रामीण वस्त्या व तांडे जे आहे ते तुम्ही सौदी सरांचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी मानवी भूगोलामध्ये वस्त्यांचे प्रकार वगैरे आहे तर त्यामध्ये असं मेन्शन आहे. नंतर झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. झोपडपट्ट्या शहरातील जे काही वाढत्या झोपडपट्ट्यांचं प्रमाण आहे. जे काही 2011 सेन्सस झाले त्याच्यामध्ये देखील झोपडपट्ट्यांच्या संदर्भातले जे आकडेवारी ते तुम्ही देखील करणं गरजेचं आहे किंवा झोपडपट्ट्यांचे प्रमाण किती आहे महाराष्ट्रात असेल, भारतात असेल किंवा कोणत्या शहरामध्ये किती पर्सेंटेज आहे, सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणत्या शहरामध्ये आहे किंवा जे काही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आहे, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी त्याच्याशी संबंधित देखील तुम्ही जे काही प्रोव्हिजन असतात. त्यानंतर पर्यावरण. भारताचा भूगोल आणि पर्यावरण हे 2 मुद्दे मिळून जवळपास उत्तर होते. मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण सुरक्षित नैसर्गिक संधारण, संधारण, विविध प्रकारचे प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धन, कार्यक्षम राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघर्ष. ह्याच्यासाठी एक जे आहे ते ज्यातून राज्य संबंधित वापरतो तुषार घोरपडेकरांचं पर्यावरणाच्या संदर्भात एक बुक आहे तर ते तुम्ही वाचू शकता.
आता तर ह्यात बघायला गेलं तर खूप एक जनरल अंडरस्टँडिंगवर देखील सुटणारे याच्यावरले प्रश्न असू शकतो किंवा जर यातले मुद्दे बघायला गेलो तर वनसंधारण किंवा विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, अ, पर्यावरण समोर असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना म्हणजे युनायटेड नेशन्स असेल किंवा त्यांनी घेतलेली वसुंधरा परिषद असेल किंवा जे काही युनायटेड नेशन्सचं जे काही फ्रेमवर्क आहे कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, तर या संबंधीचे जे काही जागतिक पातळीवर झालेले वगैरे करार, तर ते तुम्ही इथं बघणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा जो मुद्दा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, तर आता यात बघायला गेलं तर की इथून मागं हा जो काही मुद्दा आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मेन्ससाठी नसायचा, प्रिलिमसाठी जनरल सायन्स असायचं. आता मेन्सच्या सिलेबसमध्ये त्यांनी हे जे काही जनरल सायन्स आहे ते देखील आहे आणि जो काही टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो देखील यामध्ये दिलेला आणि फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी आणि बॉटनी जे काही आपण प्रिलिम्सला अभ्यासलेले विषय आहेत तेच आहेत. पण ह्यामध्ये जो काही नवीन ॲड केलेला मुद्दा आहे रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी असेल किंवा GIS, हे नवीन झालेले ॲड मुद्दे आहेत आणि साधारणतः जवळपास खूप मोठं वेटेज आहे याला, साधारणतः 20 मार्क्स. म्हणजे तुम्ही बघितलं की मॅथ आणि रिझनिंग 22 मार्क आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी साधारणतः 20 मार्क, म्हणजे 42 मार्क. तुमच्या 100 प्रश्नांपैकी जवळपास 42 मार्क विज्ञान आणि गणित हे 2 विषय तुम्हाला देऊन देणार आहेत. आता याच्यासाठी जनरल सायन्ससाठी जे काय आपण प्रिलिम्सला सोर्सेस वापरले असतील तर तेच कंटिन्यू करू शकता. तर बरीच मुलं बस्ते सरांचे किंवा कोलते सरांचे बुक वापरतात आणि 8वी पासून 10वी पर्यंतचे सेट आहेत. तर जे काही तुम्ही प्रिलिम्सला वाचलं असेल तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता हे जे पॉईंट आहेत रिमोट सेन्सिंग असेल, एरियल ड्रोन फोटोग्राफी आणि GIS, तर राज्य किंवा मेन्सच्या सिलेबसमधून त्यांनी घेतलेले आहेत. तर ह्याच्यासाठीचे जे सोर्सेस आहेत तर ते मी तिथे वापरले होते ते NCERTचं बुक आहे प्रॅक्टिकल वर्किंग जॉग्राफी नावाचं. तर त्या बुकमधले जे 3 चॅप्टर आहेत तर त्या चॅप्टरमधून रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी आणि GIS हे मुद्दे कव्हर होऊ शकतात. इंग्लिशमधून करणाऱ्यांसाठी हे बुक आहे. त्यामध्ये टेक्निकल गोष्टी विचारल्या जातात. सगळे प्रश्न काय आहेत तिथे आपले सोर्सेस वापरून शक्य जे आहेत तर ते मी करू शकतो. आणि ह्याच्या काय कन्सेप्ट आहेत म्हणजे रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ते काय कन्सेप्ट तर एरियल ड्रोन फोटोग्राफी कसं होतं आणि त्याचे एक बेसिक वर्किंगचं कन्सेप्ट काय आहे GIS काय आहे. तर हे त्याच्या बेसिक गोष्टी त्या आपण समजून घेऊ शकतो आणि त्यावर येणारे मग क्वेश्चन टॅकल करू शकतो. जरा टेक्निकल गोष्टींमध्ये जर शक्य असेल तर जाऊ शकता तुम्ही. जे इंग्लिशमधून करणार असतील त्यांच्यासाठी ही जे काही प्रॅक्टिकल वर्किंग जॉग्राफी नावाची NCERT आहे तर ती वापरू शकता किंवा मराठीतून करण्यासाठी रंजन कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचं पुस्तक आहे. रंजन कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचं पुस्तक आहे जे राज्य गव्हर्नमेंटच्या GS4 साठी वापरतात विज्ञान तंत्रज्ञानासाठी त्यातून तुम्ही हे सिलेक्टेड टॉपिक करू शकता. तर ते पुस्तक खूप बुक मोठं आहे आणि त्यातून तुम्ही रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी आणि GIS आणि ICT हे 4 मुद्दे तुम्ही त्या बुकमधून करू शकता. साधारणतः 20 मार्काला विचारला जाणारा विषय आहे त्यामुळे ह्याला देखील त्याचा सगळं त्यांनी नंबर खूप मोठा दिलेला पण विचारलं गेलेलं आणि जे काही तुम्ही प्रिलिम्सला वापरलं असतं तेच तुम्ही इथं कंटिन्यू करा. नाहीतर देसले सरांचं पुस्तक वापरतात किंवा मग कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं जातं. त्या दोन्हीपैकी जे काही तुम्ही प्रिलिम्सला वापरलं असेल तेच तुम्ही इथं कंटिन्यू करा. आता ह्यामध्ये जो काही 2.9 आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर हा जो मुद्दा आहे ती काय महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी येते
तर त्यामधून तुम्ही बघू शकता साधारणतः 200 ते 250 पानांची ही आर्थिक माहिती असते आणि सगळी वाचणं गरजेचं नाही आहे. पण एक तुम्ही ओझरती ती बघू शकता आणि त्याच्या नोट्स काढू शकता. तर ही इकॉनॉमिक्ससाठी बुक लिस्ट किंवा स्ट्रॅटेजी असेल. तर अशा प्रकारे पेपर 1 आणि पेपर 2 ह्यासाठीचा सिलेबस आपण बघितलेला आहे. तर एक आपण बुक लिस्ट जी जी काही आपण सांगितली ती परत एकदा बघूयात. पेपर 1 साठी मराठीसाठी जे आहे ते मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक, इंग्रजीसाठी पाल अँड सुरी. रिझनिंगसाठी तुम्ही कोणत्याही मार्केटमधून प्रॅक्टिस देऊ शकता किंवा तिथे देऊ शकता ते देऊ शकता. जे काही मी सांगितल्याप्रमाणे मी कोणते स्पेसिफिक प्रश्न आपण बुकिंगसाठी वापरले जातात. जे काही प्रयत्न ते सगळे टॉपिक विचारले जायचे. तर तेवढेच मी करून जातो. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही एखादा प्रॅक्टिस सेट घेऊ शकता. त्यानंतर करंट अफेअर्ससाठी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाय जे काही वापरत असाल ते. तर तुमच्या एक्झामच्या आधी 3 ते 4 रिव्हिजन होणे गरजेचं आहे. त्यानंतर RTI, RTS, बेअर ॲक्ट, त्यानंतर पॉलिटी जे काही तुम्ही फिल्मसाठी वापरत असाल. लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं. नंतर जिओग्राफी सोंडी सरांचं बुक. सरांचं किंवा कोळंबे सरांचं. पर्यावरण पर्यावरणासाठी तुषार गडकरी त्यांचं पुस्तक असेल तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यासाठी बसके सरांचं किंवा कोलते सरांचं जे तुम्ही फिल्मसाठी वापरलं असेल ते 8वी ते 10वीचे स्टेट बोर्ड. तंत्रज्ञानसाठी कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मधून जे काही आपल्याला 4 पॉईंट आहेत स्पेसिफिक म्हणजे रिमोट सेन्सिंग, त्यानंतर GIS, त्यानंतर एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे 4 पॉईंट तुम्ही कोळंबे सरांच्या बुकमधून करू शकता. तर अशी आपली बुक लिस्ट असेल. तर ही बुक लिस्ट किंवा सोर्सेस वापरून जे काही येणारे 4 महिने आहेत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे आणि जूनच्या पहिल्या वीकमध्ये तुमची एक्झाम आहे. तर ही बुक लिस्ट आणि सोर्सेस वापरून तुम्ही तुमच्या 4 महिन्यांचं नियोजन करणं अपेक्षित आहे. तुम्हा सर्वांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची मदत करण्यासाठी म्हणून स्पर्धा बुक त्या प्लॅटफॉर्मवर कंबाईंड स्मार्ट बॅच जी काही सुरू केली गेलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे अधिकारी मित्रमैत्रिणी असणार आहेत तुमची मदत करण्यासाठी. त्याच्यामध्ये माझा रोल मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंटॉर म्हणून असणार आहे. जे काही अभ्यास करताना तुम्हाला अडचण येतील
किंवा जे काही डाउट्स असतील रिसर्च पर्सन म्हणून मी त्यासाठी काम करेन. आठवड्यातून एकदा किंवा फोर्टनाईटली आपण डाउट सॉल्विंग सेशन घेऊ शकतो. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू.